नमस्कार. मी भाऊसाहेब आजबे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे, ज्यांचा नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मानहानिकारक असा पराभव झाला, त्यांनी संगमनेर इथे काल सभा ठेवली होती. त्या सभेमध्ये भाजपचे एक ज्येष्ठ स्थानिक नेते वसंत देशमुख हे उपस्थित होते. या वसंत देशमुखांनी आपल्या भाषणामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्यावरती अत्यंत आक्षेपार्ह अशी काही वक्तव्य केली. ही वक्तव्य इतकी अश्लाघ्य, इतकी शिवराळ, इतकी अश्लील, इतकी गलिच्छ आहेत की भाजपनं महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती किती रसातळाला नेलीये हे तुमच्या लक्षात यावं म्हणून मुद्दाम वसंत देशमुख काय म्हणाले हे आधी आपण बघू. त्यांची कोणती ती काय त्यांची नात का काय ती तर बोलते म्हणते माझा बाप सगळ्यांचा बाप, माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे. हिला काही कळत नाही. अरे तुला सुद्धा पोरं कसे झाले प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा, नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात, बरोबर, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळं तालुक्याला माहिती. वसंत देशमुख हे जे बरळले आहेत तो कायद्यानुसार गुन्हा आहे. भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 74 अंतर्गत महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणे या अंतर्गत ते गुन्हेगारी कृत्य आहे. परंतु त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीही डॉक्टर जयश्रीताई थोरात यांना रात्रभर पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडून बसावं लागलं. याच्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यातील पोलीस यंत्रणा या गोष्टींकडे कसं पाहते हे देखील लक्षात येतं. हा जो विकृत वसंत देशमुख आहे तो विखे पाटील यांच्या अत्यंत जवळचा, अत्यंत विश्वासातला आणि जुना सहकारी आहे. त्यांनी आपल्या तोंडाचं गटार जेव्हा उघडं केलं तेव्हा स्टेजवर बसलेल्या सुजय विखे यांना त्यात काहीही आक्षेपार्ह वाटलं नाही, नाहीतर त्यांनी त्यांना मध्येच थांबवलं असतं किंवा भाषण संपल्यानंतर हे जे बोललेत ते चुकीचं बोललेत असं बोलायला नको असं बोलले असते, त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली असती, माफी मागितली असती. परंतु सुजय विखे यांनी असं काहीही केलं नाही. त्याच्यामुळे खरं तर सुजय विखे यांच्यावर देखील या संदर्भाने गुन्हा दाखल व्हायला हवा. असं म्हटलं जातं की तुमचे जवळचे सहकारी, तुमचे जवळचे मित्र हे तुमच्या चारित्र्याचा आरसा असतात आणि त्याच्यामुळे नीतीभ्रष्ट वसंत देशमुख हे जे काही बोललेत यानं डॉक्टर जयश्रीताई थोरात नव्हे तर खुद्द विखेंच्या चारित्र्यावर त्यांनी शिंतोडे उडवलेले आहे. अहमदनगर जिल्ह्याचं अलीकडेच अहिल्यानगर असं नामकरण केलं गेलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा हा जिल्हा सांगतोय. अहिल्यादेवी होळकर यांना त्यांचे सासरी बुवा मल्हारराव होळकर यांनी राज्यकर्ता बनवलं. त्या काळी सतीची प्रथा होती, त्यांनी आपल्या सुनेला सती जाऊ दिलं नाही अशी परंपरा सांगणारा हा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये जर विखेंचे जवळचे सहकारी अशा प्रकारे जर वक्तव्य करत असतील तर विखेंना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण महिला वर्गाची जाहीर माफी मागितली पाहिजे. मुख्य मुद्दा असा आहे की असे विकृत, दळभद्री, अनैतिक आणि गुंड प्रवृत्तीची लोक ही भाजपमध्येच का आढळतात? कारण भाजप त्यांचा अड्डा झालाय. भाजपमध्ये तसं पोषक वातावरण आहे. याची दोनच उदाहरणं मी तुम्हाला देतो. एक, आपण पाहिलं की महिला कुस्तीगीर जे आहेत त्यांनी ज्याच्या विरोधामध्ये लैंगिक छळ केल्याची तक्रार केली त्या ब्रुजभूषण सिंग विरोधात भाजपने अद्याप कसलीही कोणतीही कारवाई केलेली नाही. दुसरं असं की बिल्किस बानो हिच्या बलात्कार प्रकरणामध्ये जे दोषी तुरुंगामध्ये होते त्यांचा शिक्षेचा कालावधी संपण्याच्या आतच सरकारनं त्यांना मुक्त केलं आणि गुजरातमध्ये त्यांचा बँडबाजा वाजवत, गुलाल उधळत, हार पुष्पगुच्छ त्यांच्या गळ्यामध्ये घालत स्वागत करण्यात आलं. असं वातावरण जर एखाद्या पक्षामध्ये असेल तर मग वसंत देशमुख सारख्या विकृत लोकांचं निश्चितच धाडस होणार की जिभेला येईल ते बरळते.
आपल्या मुलीच्या वयाच्या महिलेला, बहिणीला आपण वाटेल ते बोलू, तिचं चारित्र्य हनन करू, ती घराबाहेर कशी पडते अशी धमकी देऊ आणि तरीही आपलं काहीही नुकसान होणार नाही, असा आत्मविश्वास भाजपच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यात आणि समर्थकांमध्ये तयार झालाय. कारण त्यांना असं वाटतं, लाडकी बहीण म्हणत 1500 रुपये महिलेला आपण दिले की मतदार म्हणून आपण तिला खरेदी करतोय, त्याच्यामुळे आपली सत्ता अबाधित आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्रातील समस्त महिलांनी या विकृत मानसिकतेच्या भाजपा आणि मित्रपक्षांना मुळातून उखडून टाकण्याची गरज आहे. तरच हा महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहील. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.